आता काय करू? मर तू आता, आरक्षण द्या मला, आरक्षण मर तू आता. तर नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना विजयादशमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सकाळचे आता 6 वाजलेले आहे. आज पण थोडासा 15 ते 20 मिनिटं उशीर झालेला आहे. तर आज आम्ही आता निघालेलो आहे एका अशा ट्रेकसाठी ज्याला महाराष्ट्राचं मिनी ॲमेझॉन पण म्हटलं जातं, म्हणजेच अंदरबन जंगलामध्ये अंदरबन जंगल ट्रेकसाठी निघालेलो आहे. सकाळी 5:30ला निघत होतं. आज पण 1-1.5 तास उशीर झालाच आहे. आपला जो आता मीटअप ठेवलेला आहे पोरांचा, तो चांदणी चौकामध्ये ठेवलेला आहे. आपण चांदणी चौकामधून आणि इकडे पुढं सूस मार्केट इकडे पुढे जाणार आहोत. तर चला, आज पूर्ण धमाल मस्ती होणार आहे, कारण आज आपली गँग पण वाढलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि पूर्ण ट्रेक हा फुल ॲडव्हेंचर होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हा, जर चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून टाका. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे चांदणी चौकामध्ये. सगळी आपली गँग आलेली आहे. तिकडं पोरं आलेली आपली. हा आपला चांदणी चौक. आणि आज वातावरण एवढं जबरदस्त झालंय, टॉपचं वातावरण झालेलं आहे. आणि एक नेमकी लफडा झाला की आमच्या गाडीची चावीच पडली. आणि चावी कुठं पडली ते सापडा झाला. गाडीची चावीच पडली. आणि इथं आल्यावर मग बघतो की गाडीला चावीच नाही. तर नशीब चांगलं की आम्ही सकाळी थोडं लवकर पेट्रोल टाकून ठेवलं होतं जास्त. आता बघू गाडी कुठपर्यंत जाते काय. चला आता भेटू. आता आम्ही थांबलेलो इथं नाश्ता करायला. बघा सकाळी सकाळी पोरं कसे गचागच खायला बसले, कसे खायला बसले गचागच. चालतो का इथं आता नाश्त्याला थांबलेलो आहे. सकाळी सकाळी कसं दावणीला जनावर बांधत तसे पोरं खायला बसलेले. याला आपण बघितलं असेल, आपल्यासोबत भोरला होता. भोरला जग्गी सी आहे. आणि हा आपले 2 आज नवीन मित्र आहे. तो आपला गोरा काली आणि आपले बजरंग दलचे अध्यक्ष टिलू भाऊ आणि हे निलंकन शेटे. यांचे क्रॉक्स बघा. गणपती बाप्पा जय. तर मित्रांनो, आता आपण एक छोटासा स्टॉप घेतला आहे. आणि इथं मुळशी लेकचं बॅकवॉटर आहे. तर एवढा भारी व्ह्यू ना, एवढा टॉपचा व्ह्यू ना. वाव, हे मुळशी लेकचा व्ह्यू आहे. आणि इकडून अजून पुढं घाटातून आपण तिकडे जाणार. तामिनी घाट लागतो जाताना तामिनी पण लागणार. असला एकदम भारी शांत व्ह्यू आहे. आणि आज वातावरण पण चांगलं आहे. आणि मेन म्हणजे आज पाऊस पण नाही. बघू आता पुढं अंदर म्हणला पाऊस वगैरे लागतो काय. मित्रांनो, मागाशी आपल्या गाडीची चावी हरवली. मागाशी चावी हरवली ना. आता फुटरेस तुटलं आता. याची नाट लागली सकाळी. काय म्हणतो सकाळी काढायची. एक तर गोरगरीब आहे मी, खायचे पैसे नाही. 1 टायमाचा वडापाव खाऊन जगतोय मी. काय करू मी, सांगा आता काय करू. मर तू आता, आरक्षण द्या मला, आरक्षण मर तू आता. मित्रांनो, बनला आणि सोबत खूप मुलं सोबत. माझा फर्स्ट टाइम असा अनुभव आहे की मी अंदरबनला चाललोय. म्हणजे फक्त ऐकून अंदरबनबद्दल की फर्स्ट टाइम चाललो. आणि मुळशीमधून आम्ही चाललोय आता. तर तामिनी घाटामध्ये आता आम्ही आहोत. तामिनी घाट आणि मुळशी. म्हणजे मला असं वाटतं की जर मी पुण्यामध्ये अजून राहतोय तर मी दरवर्षी इकडे येणार. पण पावसाळा, उन्हाळा, हिवाळा एवढं छान वातावरण आहे, एवढं छान वाटते की म्हणजे ते शहरच नकोच वाटते की बरं रोजचं ते काम तकीतून आपण बाहेर पडून बघा. म्हणजे जर आपण येतोय तर आपल्याला या गोष्टींचा अनुभव घेतलाच पाहिजे. तेवढं जरा मन शांत राहतं, माइंड रिलॅक्स होतं. तर प्रत्येकाने विकेंडला कुठेतरी बाहेर पडा आणि जीवनाचा आनंद घ्या. हे तुम्ही जे जगताय हे तुम्हाला परत भेटणार नाहीये. त्यामुळे प्रत्येक क्षण जगा, जेणेकरून मरताना किंवा तुम्ही जेव्हा कधी घॉटवर जाल किंवा तुम्ही कधी म्हातारे व्हाल तुम्हाला काहीतरी आठवणी राहतील. बरोबर का मयूर?
तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे इथं आयरीवाडी म्हणून गाव इथं पोहोचलेलो आहे आणि आपल्याला जायचं सावळ्या घाट पण इकडे लागतो आणि अंदरबन नॅचरल ट्रेल 3 किलोमीटर इथून पुढं आणि एवढं टॉपचं वातावरण टॉप संकटं भरपूर आली पण काय शेवटी संकटावर मात करणं हाच आपला उपाय आहे आणि उशीर तर झालेला आहे पण बघू व्ह्यू एकदम क्लास झालेला आहे. तर मित्रांनो आता इथनं आपल्याला उजव्या हाताला वळायचं होतं पण आता प्रॉब्लेम हा झाला की आमचे 2 पोरं कुठे गेले ते सापडा 4 पोरं हरवली ते त्या एकाकडं शाईन आहे आणि एकाकडं अपाची 160cc. जर तुम्हाला सापडले तर कमेंट करून सांगा. इथनं पाठी एक सावळ्या घाटला तिथून जायच्यावर. तर मित्रांनो आपला प्लॅन ठरला होता अंदरबन जंगलला आल्यावर इथे समजलं की प्री बुकिंग असते तर आता आपली काय प्री बुकिंग झाली नाही तर आता आपण अंदरबन कॅन्सल करून निघालेलो आहे. तर मित्रांनो अंदरबनला पण प्री बुकिंग होती त्याच्यानंतर आपला प्लॅन पडला सावळ्या घाट आणि कुंडलेकवाली तो प्लॅन बी कॅन्सल झाला. तर आता आपला प्लॅन ठरलेला आहे देवकुंड वॉटरफॉलला. चला देवकुंड वॉटरफॉलला भेटूया. मित्रांनो आपल्याला देवकुंडला जाता एक कुंडलिका व्हॅलीचा एक थोडासा छोटा सीन दिसतो. तो व्ह्यू एवढा भारी ना एकच नंबर व्ह्यू वरून मस्त पैकी तिथनं धबधबे वगैरे वाहत होतं. तरी आता पाऊस जरा कमी झाला पण तो तिथला एक धबधबा एवढा भारी दिसतोय ना. बघू आपण मोबाईलमध्ये दिसायचा प्रयत्न होता का. मोबाईलमध्ये जसं डोळ्याने दिसतंय तसं दाखवू नाही शकत पण प्रॉपर व्ह्यू एकदम टॉपचा येतोय. तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे वरीची वाडी म्हणून आहे. जेव्हा आपण पूर्ण तामिनी घाट खाली उतरून जातो तर एक छोटासा फाटा लागतो. इकडे पुढं रस्ता एक जातो आणि इकडं एक रस्ता जातो तिकडे आपल्याला देवकुंडला यायचं असतं. तर इथे जे आता आपण उभा आहे त्याचं नाव वरीची वाडी म्हणून आहे. तर मित्रांनो आता आपण तामिनी घाट उतरलेला आहे आणि वरीची वाडीमधून आपल्याला मध्ये वळायचं असतं. आता इथनं वरीची वाडी लागलेली आहे आणि आज दसरा पण येतात. आज दसऱ्याची तुम्ही वर्दळ वगैरे बघू शकतात आणि आज नेमकी ऊन पडलेलं आहे खूप. इथून कमीत कमी 6 ते 7 किलोमीटर आपल्याला देवकुंड वॉटरफॉल राहतो आणि तिथनं पण आपल्याला एक 5-6 किलोमीटर आपल्याला पायी चालायचं असतं. तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे भिरा गावामध्ये जिथून देवकुंडला जाण्यासाठी रस्ता आहे आणि इथं भिरा गावाची पार्किंगवर दिसते आपल्याला. आणि तिकीट इथलं 200 रुपये प्रति व्यक्ती तिकीट प्लस 30 रुपये एका गाडीची पार्किंग असे 230 रुपये एकाला इथं खर्च येतो. आणि इथनं जायला वरती आपल्याला 2 ते 2.5 तास लागतील आणि मग तो देवकुंड वॉटरफॉल येईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 ते 1.5च्या आधी जर तुम्ही यायचा प्लॅन क्लास असेल तर 1 ते 1.5च्या आधीच तुम्ही इथे या कारण 1 ते 1.5 नंतर इथनं एंट्री वगैरे बंद करतात ते. आता बघू आम्हाला एंट्री भेटते का नाही. पोरं तर गेले तिकडं. तर मित्रांनो आता तिकीट काढलेलं आहे हा नाही करत. काही जण परत गेली काही जण आली काहींची मनं दुखवली. आता निघाली काही पुढं गेलेली आपली माणसं काही निघालेली. अजून 2.5-3 तास लागतील चढायला. आता बघू काय भेटतात नशिबात सीताफळ का केळ. पार्किंग लावल्यापासून 5च मिनिटात आपल्याला एक मस्तपैकी ओढा लागलेला आहे. खळा आवाज येतोय. तोंड धुया ओढ्यात. खाली बघा रे जपून चाला. आता तरी ओढ्याला पाणी कमी झालेलं आहे पण तरी पण तुम्ही बघू शकता पाणीचा प्रभाव वगैरे आहे बऱ्यापैकी. वरून येतोय पाणी चांगलं खळा. हे जे ओढे ना वरून धबधबे पडतात ते आपल्याला जाता दिसतात बारीक तिथून येतात. हळू रे हळू. पण निघाल्यापासून देवकुंडचा वॉटरफॉल आहे तो जवळजवळ 5 ते 5.5 किलोमीटर लांब आहे. आणि तरी आज पाऊस वगैरे काही नाही. आणि एक दुसरी गोष्ट अशी की ट्रेकचा जो म्हणजे देवकुंडला जो रस्ता आहे त्या साईडनेच एक छोटंसं तळ आहे किंवा धरण मंदिर चाललं आणि त्याच्या शेजारी एक जलविद्युत प्रकल्प पण आहे. जे तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की एक पाठीमागे एक धरण आहे छोटंसं तळं तर त्याचं बॅक वॉटर बाग पण येतं. वरनं खाली पाणी वगैरे येतं. समोरचं व्ह्यू जर बघितलं ना तुम्ही एकदम टॉप झालेला आहे. तरी पाऊस असताना तर अजून मजा आली फुल थ्रिलर. आलं नजारा आहे बेकार. नदी क्रॉस करायची का रे.
काही आपली पोरं गेली मागं, याच्या आधी पण येऊन गेली ती. आता काही कारणामुळं थोडंसं नियोजन गडबड झाली, पण काही नाही. आधे इधर आधे उधर चलता है. रेलिंग लागलेलं आहे. एकच आहे की पाणी कमी आहे, ठीक आहे कमी पाण्यात बी करून घेऊ. जपून बरं का, पाण्याला स्पीड आहे, जपून. दिस इज कॉल्ड निसर्ग. निसर्ग जवळ आलेला आहे. आगे बढ. आपण बरोबर 25 मिनिटात पोहोचतो वाटतं. 25 मिनिटं समोर धबधबा आहे. हे दुसरे धबधबे आहे, पण व्ह्यू एवढा टॉप आहे ना की एकदम क्लास, बोले तो झकास. तर मित्रांनो, तब्बल 1 तास चालून आपल्याला कुठंतरी थोडे काय नाव याचं देवकुंड धबधब्याचे दर्शन झालेलं आहे. एकदम लांब आहे अजून तो, एकदम तिथं बारीक बघा. अजून आपल्याला असं चालत चालत भरपूर लांब जायचं आहे. कोंबडू कॉक 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 कॉक. आता जवळजवळ आपण एक 60 ते 65% आता आलेलो आहे. पुढे आपल्याला एक लय मोठा प्राणी दिसला. प्राणी कुठे आहे? प्राणी तसा मोठा आहे, त्याला तुम्ही कुठं पण बघू शकता. आता सकाळपासून जाऊ, आता कुठं तरी पाऊस चालू झाला आहे. बारीक टिपेल टिपेल चालू झाली, आणि ज्याची आम्हाला सकाळपासून अपेक्षा होती की पाऊस यावा, पाऊस आला. फायनली बारीक बारीक चालू झाला. या हा क्षण बघून एक गाणं आठवतं, कोसळत्या धारा गरम पाणी करा. तर आता जवळजवळ 70% चालल्यानंतर थोडाफार ट्रेक चालू झालेला आहे आपल्याला. आणि आपल्याला वाटेत एक नवीन हत्यार भेटलं, पिस्तूल. लहानपणी आपण एखादी जर लाकूड जर बंदूकसारखं दिसलं तर त्याच्या आपण लगेच पिस्तूल बनायचं. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. दम तर काय एवढा खास लागला नाही, कारण ट्रेकिंगची वगैरे सवय आपल्याला. महाराजांची किल्ले करतो म्हटलं विषयच नाही. मित्रांनो, आत्तापर्यंत सगळ्यात भारी व्ह्यू देवकुंडला भेटला. अजून देवकुंड यायचं आहे, पण एकच नंबर भेटला बघा. आता कॅमेऱ्यामध्ये एवढं तर क्लिअर दिसणार नाही, पण जर समोर तुम्ही बघितलं ना, एक नंबर व्ह्यू. एकदम पाण्याचा आवाज, हा शांतता. आणि बघू शकता पाऊस चालू झालेला आहे, पुढं अंदू दिसतोय. हा एक नंबर व्ह्यू आहे. काय पाहिजे अजून एका माणसाला? स्वर्ग म्हणजे सह्याद्री म्हणजे स्वर्ग. आपली जी पुढे गेलेली गँग अखेर तिला सापडण्यास यश आलेलं आहे. आधे इधर आधे उधर. आणि हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, एक तुम्हाला प्रत्येक ठिकठिकाणी ना इथले लोक तुम्हाला बसले दिसतील. जो आपण तिकीट किंवा एंट्री घेतो ना, तिकीट, तर तिथनं तुम्हाला आहे ना एक हे देता कुपन. तर फक्त नंबर जपून ठेवा, जेणेकरून पुढे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आलो. हा एक नंबर. समाधान कुठे आहे? सुख म्हणजे सह्याद्री म्हणजे सुख. हे बघा तिकडे आपली पुढे गेलेली गँग, यांचं चालू फोटोशूट. पुढे गेले आम्हाला सोडून ते रताळी. व्ह्यू एकदम टॉप आहे. अजून तर आपला मेन व्ह्यू आहे देवकुंड. चलो गाईज. तर आपल्या आता उरलेल्या गँगचा मीटअप झालेला आहे. उरलेल्या गँगचे अध्यक्ष श्री ओमकार पवार, तुमचं काय म्हणणं आहे? किती वेळ झालं तुम्ही चालताय? आम्हाला खूप आनंद झाला की राहिलेले आमचे सवंगडी ते परत आमच्यासोबत ट्रेकला यायला तयार झाले. ते आधी नाहीच म्हणत होते, पण म्हटलं जावं, एवढ्या लांब आलोय, पायथ्याशी आलोय, तर गड काढायचं म्हणून तिकीट पण काढलं आणि निघालो. दोघेच बघून अजून 3 वाढले. तिघांच्यात भर आता परत 5 वाढले. तर खूप आनंद झाला. तर याच्यातून तुम्हाला एक शिकवण मिळू शकते, कधी हार मारू नका. स्वतःचा निर्णय घेतला तर रिग्रेट होऊन देऊ नका. आता जी चढाई खरी शेवटची 15 मिनिटं म्हणजे शेवटची 15 मिनिटं. कसं वाटतंय? चढा त्याच्यापेक्षा राजगड चढला आपण. श्रीलंकन येडी जायला नको.
मित्रांनो तुम्ही आता असा जोरात पाण्याचा आवाज ऐकू शकता. ह्याच्या अर्थ आपलं लोकेशन जवळ आलंय. आपल्याला सकाळी जायचं होतं अंदरभनला, पण अंदरभनचं नियोजन फिसकाटलं. त्यानंतर मिल्की बार वॉटरफॉल ते पण नियोजन फिसकाटलं. तिसरं नियोजन आलं वॉटरफॉल देवकुंड, पण देवकुंडला येता येता जाम झाले. थोडक्यात एवढंच सांगू. जिरली आता जिरली. महिनाभर ट्रेकचं नाव घ्यायचं एवढी जिरली. तिकडं अजून एक 200-300 मीटर अजून वॉकिंग आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिसणार ट्रेक करता करता एक झाड दिसलं. तुम्ही झाडाचं हे बघू शकता, शेप किती शार्प आहे आणि त्याची उंची बघू शकता. खूप जुनं झाड असेल ते माझ्या मते, पण ते झाडाची तुम्ही हे बघा ना, किती एकदम लीन बॉडी त्याची, एकदम फिट आहे झाड. फायनली 1 तास 20 मिनटं 5-5.5 किलोमीटर चालून आपलं देवकुंड वॉटरफॉल जवळच आलेलं आहे. बस थोडंच बाकी आहे. एवढा राजगड केला, तोरणा केला, पण त्याला तरी जाम झालं. याच्यात एवढी जाम झाली की काय सांगू. जवळजवळ आता महिनाभर ट्रेक करायची गरज पडणार. मित्रांनो फायनली आपण आता पोहोचलेलो आहे देवकुंड वॉटरफॉलला. वेलकम टू देवकुंड वॉटरफॉल. तर आपल्याला जो समोर दिसतोय तो देवकुंड वॉटरफॉल खूप प्रसिद्ध देवकुंड वॉटरफॉल आहे महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच्या जिथून पाण्याचा धबधबा पडतोय ना प्रवाह, त्याच्या मागे एक छोटंसं मंदिर आहे. आता त्या मंदिरापर्यंत जायला रस्ता तर कठीण आहे, पण तिथं मंदिर बांधलं म्हणजे रस्ता 100% असणार. बहुतेक असा इकडून चालत चालत जाऊन तिथं तो रस्ता असा. आणि आज गर्दी आहे तशी बऱ्यापैकी आहे. आणि काय माहिती आहे का, आज दसरा आहे. दसऱ्यामुळं बऱ्यापैकी लोक घरी गेले असतात. आता ही जी पोरं दिसत आहे तुम्हाला ती पुण्यातील असतात बहुतेक, ती बाहेरची पोरं असतील हॉस्टेल वगैरे राहणारे. पण नजारा एकदम भारी आहे. ठीक आहे, आपला पूर्णपणे जो प्लॅन होता तो फ्लॉप झाला होता, तो कोई नाही, ये भी चलेगा. 1 2 3 तर मित्रांनो आता आम्ही पूर्ण पाण्यामध्ये खाली उतरलो होतो. आपला मोबाईल काही वॉटरप्रूफ नाही म्हणून काय आपण खाली मोबाईल घालला होता. वाटलं नव्हतं की एवढ्या वेळ तरी आपल्याला भेटेल, पण भेटला वेळ. आजची ट्रिप सफल झाली. क्रेडिट गोज टू पवन शेठ. तर मित्रांनो आता देवकुंडला आपण निरोप घेतोय आणि आजची ट्रिप आपलं नियोजन घडलं, नियोजन फसलं. आणि वेळी आपण दुसरं नियोजन बनवलं आणि नियोजन पूर्ण सक्सेसफुल झालं. आणि आज सगळ्यात मोठा हातभार जे लागला ते आपले मित्र ओंकार शेख यांचा मोठा हातभार लागला. त्याबद्दल त्यांना तर आता आपण परतीच्या प्रवासाला निघतोय. तर मित्रांनो आता भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना विजयादशमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा.